चला, ज्यांना ज्यांना खेकडा आवडतो ना त्यांनी पटकन हजेरी लावा आणि ज्यांना नाही आवडत ना त्यांनी बघितलं तर त्यांच्या पण तोंडाला पाणी येईल आणि ते पण खायला सुरुवात करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, खेकड्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, प्रथिने आणि ओमेगा 3 सारखे फॅटी ॲसिड तुम्हाला भेटतात आणि यामध्ये ना फॅट नसतं, त्यामुळे वजन कमी करायला पण खूप उपयुक्त आहे. तर चला, वेळ न घालवता आपण बघू. तर हे स्वच्छ धुतलेले खेकडे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. आता वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा किंवा सूप बनवायचा आहे ना तेवढे ग्लास पाणी ओतायचं. 2 किंवा 3 ग्लास तुम्ही ओतू शकता आरामात. तर पाणी ओतून ना छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर काय होतं, खेकड्याचं जे कवच आहे ना ते तळाला बसतं आणि त्याचा जो पल्ब आहे त्याच्यामध्ये व्हाईट जो गर असतो तो पाण्यामध्ये मिक्स झालेला असतो आणि त्या पाण्यासोबत आपल्याला गाळला जातो. आता हे कवच आहे ते फेकून द्यायचं आणि तुम्हाला एकदा सोडून 2 वेळा हे जे पाणी आलेलं असतं ना हे गाळून घ्यायचं आहे आणि हलवायच्या आधी शेवटी ठेवायचं. तुम्हाला परत एकदा एक प्रोसेस मी नंतर दाखवेन. आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे. तर फोडणीसाठी मी छान मातीचं भांडं घेतलं. मातीच्या भांड्याचा सुगंध जो असतो ना तो छान उतरतो त्या रस्स्यामध्ये. तर तेल टाकलं. तेलनंतर मग जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी ना एकदम बारीक असा लसूण ठेचून घेतला होता. तो लसूण टाकला, एक कांदा टाकला, तो छान ब्राऊन झाला ना त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. आता टोमॅटो टाकला की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर नरम पडतो आणि ती ग्रेव्ही असं तयार होते. तर पटकन झाकून ठेवायचं आणि बघू शकता तुम्ही, मी जेव्हा हे असं चमच्याने हे मॅश करत होते ना, इझिली आपला टॅमॅटो विरघळत होता. तर जेव्हा आपण पाणी ओतून देईन ना तो आमटीत सहजपणे विरघळतो. तर मी हळद टाकली एक बारीक छोटा चमचा, धने पावडर 1 चमचा, लाल तिखट आणि 1 चमचा टाकला आणि थोडंसं कलरसाठी बेडगी मिरची पावडर टाकली. आता हे छान मॅश करून घ्यायचं म्हणजे मसाला आणि कांदा, टोमॅटो छान एकजीव होतात. आता आपण हे जे पाणी काढलं होतं ना खेकड्याचं, हळुवारपणे ओतायचं. तुम्ही तळाला बघू शकता अजून पण छोटे छोटे जे कवच असतात ना ते तळाला राहतात. मग ते आपल्याला टाकायचं नाही आहे. वरचं पाणी फक्त टाकायचं आणि 1-2 तुम्ही चिंचेचा तुकडा किंवा कोलम टाकू शकता. आणि आपण जे खेकड्याचे नांगे होते ना ते मी फोडले नव्हते, ते मी रश्श्यात असेच टाकून दिले. ते नंतर आपण रश्श्यासोबत किंवा सूपसोबत म्हणा पिताना ना खूप छान लागतात मध्ये मध्ये फोडून खायला. आणि मुलांना म्हणाल ना हे आमटी पिण्यात काय इंटरेस्ट नसतो तर हे नांगे फोडून खातात. तर अशा प्रकारे रस्सा तयार झाला होता. या मग पटकन जेवायला आणि लाईक करा. बाय.